बाबासाहेबांना बंगालमधून संसदमध्ये जाण्यासाठी मुस्लिम समाजाने निवडून दिलं होतं. खरं पाहिलं तुम्ही बुद्धिस्ट बौद्ध धर्म, बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कुठल्याही धर्माबद्दल द्वेष ठेवला नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त माणूस आणि स्त्री या दोघांना लक्षात घेऊन हे संविधान बनवलं, सारखा अधिकार दिला. आज कुठल्याच धर्मामध्ये किंवा त्या धर्मग्रंथांनी लेडीजला सर्वोच्च उच्च स्थानी बसवलं नाही, परंतु आज या संविधानामुळे एक स्त्री, कुठलीही स्त्री या भारत देशाची राष्ट्रपती होऊ शकते. हे कार्य बाबासाहेबांचं आहे आणि अशा प्रकारचा प्रोग्राम सदैव झाला पाहिजे, खूप महत्वाचा आहे. मराठी समजते ना, मला मराठीमध्ये बोलायला जास्त आवडते, कम्फर्टेबल मला होते.